नमस्कार. आपण पाहत आहात नव महाराष्ट्र, आवाज महाराष्ट्राचा मराठी मनाचा. कृपया सर्वप्रथम आपण हा चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा आणि आपल्या मित्रांना शेअर करा. धन्यवाद. नमस्कार. आपण पाहत आहात नव महाराष्ट्र. एक मोठी बातमी उत्तर प्रदेशातील सहारनपूर येथून समोर येत आहे. बुलडोझर बाबा उर्फ योगी पगलष्ट यांची एक मोठी कारवाई उत्तर प्रदेशातील गुंड हाजी इक्बाल याच्या विरोधात केली आहे. हाजी इक्बाल उर्फ बाला हा उत्तर प्रदेशातील सहारनपूरचा माफिया नेता व माजी विधान परिषद सदस्य बहुजन समाज पक्षातर्फे होता. त्याने खाण, सँड मायनर, जमीन व्यवहार, टिंब स्मगलर आणि रिअल इस्टेटमध्ये मोठा आर्थिक साम्राज्य उभे केले होते. पोलिसांच्या मते त्याने कुटुंबी, नोकर व शेल कंपन्यांच्या नावावर मोठ्या प्रमाणात मालमत्ता जमा केली. त्याच्यावर अनेक गुन्हे होते. पोलीस व तपास यंत्रणांनुसार त्याच्यावर जवळपास 50 अधिक गुन्हे नोंद होते. त्यात अवैध वाळू व खाणकाम, सरकारी व खासगी जमीन बळकावणे, फसवणूक, बनावट कागदपत्रे, गुन्हेगारी कट, धमकी, दरोडा यांसारखे गंभीर गुन्हे, मनी लॉन्डरिंग प्रकरणे, तपास हे सर्व गुन्हे गँगस्टर्स ऍक्ट अंतर्गत नोंदवण्यात आले. योगी सरकारची मोठी कारवाई, किती संपत्ती जप्त. 2026 मधील मोठी कारवाई. सहारनपूर प्रशासनाने 56 मालमत्ता जप्त, सील करण्याचे आदेश दिले. या मालमत्तेची किंमत सुमारे 276 कोटी रुपये आहे. बहुतांश मालमत्ता जमीन स्वरूपातील असून त्या बेकायदेशीर मार्गाने मिळवल्याचा आरोप आहे. आधीच्या कारवाया. यापूर्वी वेगवेगळ्या कारवायांमध्ये इंडियन रुपी 500 कोटीपेक्षा जास्त मालमत्ता जप्त केल्याचे अहवाल. तपासात त्याच्या हजारो कोटींच्या 4,440 कोटी मालमत्तेवर ही कारवाई झाल्याचे नमूद. काही अहवालांनुसार त्याचे संपूर्ण आर्थिक साम्राज्य इंडियन रुपी 10,000 कोटींच्या आसपास असल्याचा संशय व्यक्त झाला. तो सध्या कुठे आहे? पोलिसांनुसार हाजी इक्बाल 2024 नंतर देशाबाहेर पळाला आणि मध्यपूर्व, दुबईमध्ये असल्याचा संशय आहे. त्याच्यावर लुकआउट नोटीस व रेड कॉर्नर नोटीस जारी करण्यात आली. कुटुंबावर ही कारवाई. त्याचे मुलगे व नातेवाईक अनेक प्रकरणात अटकेत होते. तपास यंत्रणा, SFIO, आयकर, त्याच्या कंपन्या व संपत्तीची चौकशी करत आहेत. अशा प्रकारे या गुंडाचं साम्राज्य योगी आदित्यनाथ यांनी संपविले आहे. एक आठवण, आपण हा चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा. तसेच हा व्हिडिओ कसा वाटला याबद्दल कॉमेंट बॉक्समध्ये अवश्य कळवा.